जय हिंद। मी बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संजय कुमार। महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील, लातूर जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण सावधान असावं। सावधान राहण्याचं कारण म्हणजे आता पेरणीची वेळ आहे। आपण वर्षभर शेतामध्ये मशागत करता आणि पेरणीच्या वेळेला अचानकपणे कुणीतरी बोगस बियाणे आपल्या माथी मारून आपली फसवणूक करण्याच्या इराद्यामध्ये असते आणि पैसे कमवतात। म्हणून आपण अशा बोगस बियाणापासून आपण सावध राहावं। ते बियाणे कोणत्या कंपनीचे आहेत, त्यांच्यावर लेबल कोणतं आहे, आतमध्ये बियाणे कोणतं आहे, ती पावती कोणती आहे, खरी आहे का, सर्व तुम्ही शहानिशा करून बियाणे खरेदी करावं। कारण अनेक लोक शेतकऱ्यांना मागच्या वर्षी देखील धोका दिलेला आहे। एक बार पेरल्यानंतर ते उगवतं, पेरल्यानंतर उगवत नसल्यानंतर शेतकऱ्याला फार मोठा घात शेतकऱ्याला होतो। पैसे देऊन त्यांना घात सहन करावा लागतो। वर्षभर शेतीचा मशागत करून त्यांना हा घात सहन करावा लागतो। म्हणून बी बियाणे घेत असताना शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेऊन, योग्य त्या पावत्या घेऊन, दुकानदार कोणता आहे त्याच्या खरा दुकानदार आहे का, त्या लोकांकडे बियाणे घेऊन, त्या लोकांकडे परवाना नाही अशा लोकांकडे बियाणे घेऊन तुम्ही फसवणूक तुमची होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यावी, ही बहुजन विकास अभियानाची मागणी आहे। बाजारामध्ये बोगस बियाणे, बोगस खत याच्यावर बहुजन विकास अभियान देखील जसं शेतकऱ्याच्या त्या मागण्यासाठी मोठं आंदोलन उभं करणार आहे। पण शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण बियाणे, खत सुद्धा बोगस आहेत, युरिया सुद्धा बोगस आहे, अशा प्रकार घडले आहेत। मग युरिया सुद्धा बोगस निघाले असे प्रकार घडले आहेत। म्हणून खत, युरिया, बियाणे घेत असताना शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी। कारण एक बार पेरल्यानंतर ते पुन्हा उगवत नाही। म्हणून पेरणी करत असताना सावध भूमिका घेऊन शेतकऱ्यांनी तो निर्णय घ्यावा, ही सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो, बळीराजांना विनंती करतो। जय हिंद।